मुंबईच्या पायाधुनी परिसरातील एका कुटुंबातील 4 जणांचा सोमवारी अचानक मृत्यू झाला होता। त्यांच्या मृत्यूसाठी कलिंगडामुळे झालेली विषबाधा कारणीभूत मानली जात होती। पायाधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही घटना घडली। या घटनेनंतर पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाने खाल्लेलं कलिंगड नक्की कुठून आणलं होतं याचा तपास सुरू केला होता। या कलिंगडावर रसायनांचा मारा केला होता का? तसं असेल तर संबंधित विक्रेत्याने तशी आणखी किती कलिंगड विकली होती याचा शोध पोलीस घेत आहेत। अब्दुल्ला रविवारी नळबाजार येथील फ्रूट मार्केटमध्ये जाऊन हे कलिंगड खरेदी केलं होतं। त्याने मृत्यूपूर्वी तसा जबाब दिला होता। त्यामुळे पोलिसांनी अब्दुल्लाने नळबाजारातील नक्की कोणत्या कलिंगड विक्रेत्याकडून खरेदी केलं होतं याचा शोध सुरू केला होता। पोलिसांनी नळबाजारातील 3 ते 4 कलिंगड विक्रेत्यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं होतं। त्यांच्यापैकी नक्की कोणाकडून अब्दुल्लाने कलिंगड विकत घेतलं याबद्दल चौकशी करण्यात आली। तसंच या परिसरात आणखी कुणाला कलिंगड खाल्ल्यामुळे त्रास झाला आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय।